तृतीयपंथी जन्मला म्हणजे 7 जन्माला कलंक लागणं, सीजडा. की तृतीयपंथी समाज जो आहे हा फक्त पैसे गोळा करणारा, की हे काय करू शकतील, हे किन्नर आहे. जसं महिला काही व्रत वगैरे करतात, वटसावित्री वगैरे असे काही सण तुम्ही साजरे करतात. आमचं तिच्याशी लग्न झालेलं असतं. हिंदू धर्मामध्ये किन्नराचं स्थान काय आहे आणि आशीर्वाद आशीर्वाद असे आशीर्वाद, आणि शाप हा शाप असे. श्राप. त्यांचं नाव अंडवडूशी जोडलेलं होतं. तिची अंतयात्रा येत नाही. उमेदवारीचा विचार तर माझ्या डोक्यात मागच्या पंचवार्षिक पासूनच चालू आहे. बाप जर आमदार आहे तर मुलगा लगेच जागा घेतोय. कोणत्या प्रभागातून काही विचार आहे आपला? पहिला तृतीयपंथी नगरसेवक एकदा एक नेता निवडला तो पुढच्या 2 पिढ्यांची सोय लावून सोय ठेवतो. लावतो. पैसा लगाव और पैसा कमाव. की किन्नर हा प्रत्येक वेळेस वाईट नसतो. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहात राजनीती पॉडकास्ट. आज आपण अशा व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहेत ज्यांना वर्षानुवर्ष या प्रवाहाच्या पासून दूर ठेवलं गेलं आहे. या समाजाने त्यांची हेळसाणी केली, त्यांच्याकडे नेहमी दुर्लक्षित झालं, इवन त्यांना बहिष्कृत सारखं केलं गेलं. असं असताना देखील जे जनमानसामध्ये समाजसेवेचा वारसा घेतात, समाजाप्रती एक सेवाधर्म म्हणून आपलं कार्य करतात, असे महामंडलेश्वर, पार्वतीगिरी, नंदगिरी आज आपल्याशी संवाद साधणार आहेत. ते तृतीयपंथ आखाड्याचे महामंडलेश्वर आहेत. मंत्रालयातील एक कल्याणकारी समितीचे जे सदस्य आहेत, असे सर्व पद भूषित आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व आपण त्याला म्हणू शकतो. असे आज आपल्या व्यक्तिमत्व, आपले विचार आपल्या राजनीती पॉडकास्टमध्ये संवाद साधणार आहेत. नमस्कार. नमस्कार. आतापर्यंत आपण अनेक नेत्यांच्या मुलाखती घेतल्या, त्यांचे विजन, त्यांचे विचार जाणून घेतले. पण आजचा हा पॉडकास्ट काहीसा वेगळा आहे आणि एक समाजाला दिशा देणार आहे. मी म्हणेल की या प्रवाहामध्ये येण्यासाठी हे एक छोटासा आमचा प्रयत्न असणार आहे. तर आजच्या आपण शोला सुरुवात करत आहोत. पार्वतीजी, आपला जो प्रवास झाला म्हणजे रवी भाऊ, पार्वतीजी, महामंडलेश्वर, या प्रवासाचं वर्णन तुम्ही कसं करणार? बघा, मी एकदम साधारण परिवारात जन्म झाला माझा. 10/2/85 साली माझा झोपडपट्टीत जन्म झालेला आहे. वडील माझे हमाली करत होते, आई धुणं भांडं करत होती. अशा याच्यात माझा जन्म झालेला आहे. त्याच्यानंतर आम्ही 6 बहिणी 2 भाऊ असा. ज्यावेळेस बघा लेकरू जन्माला येतं त्याला माहीत नसतं मी किन्नर आहे का काय, नादान नाही असतं. जसं जसं वय वाढतं, हार्मोनचे प्रॉब्लेम त्याच्यात ज्यावेळेस मला कळालं की मी एक या समुदायाची व्यक्ती आहे, त्यावेळेस खूप त्रासही झाला. घरातूनही हडसाळ झाली, समाजातून हडसाळ झाली. याच्यात कुठंतरी मी घडत गेली आणि मनावर एक जो परिणाम घडत गेला की जसं घरातून हाकलणं हो, शेजारपाजाऱ्यांनी चिडवणं झालं आणि जास्त कल मैत्रिणीसोबत राहिला. कारण की मन जरी मी शरीर मुलाचं होतं पण मन हे स्त्रीचंच होतं माझं. बरोबर. त्याच्यात माझा जो वाढ झाली, त्याच्यानंतर गुरु मिळाले. गुरुनंतर मी धार्मिक याच्यात ज्यावेळेस गेली त्यावेळेस हा प्रवास सगळा झालेला आहे. तुमचं जे बालपण वगैरे गेले ते खानदेशातच गेलं का? खानदेशातच गेला. मी धुळे शहरातच लहानची मोठी ओके. झाली. म्हणजे धुळे शहरात. म्हणजे तुमचं जे शिक्षण वगैरे जे होतं, जसं आपण नॉर्मली सुरुवात करतो सुरुवातील तसं तुमचं सुरुवातीचं आयुष्य होतं. आयुष्य आणि मग ते तुम्हाला कळलं की हार्मोन चेंजेस आपल्यामुळे आपण काहीसं वेगळं आहोत. वेगळं मग ते लक्षात आल्यानंतर हा प्रवासाची सुरुवात झाली. सुरुवात झाली. मॅडम, एक आपण मंत्रालयामध्ये देखील सदस्य आहात, बरोबर. महामंडलेश्वर पद आपण भूषवित आहात. तर या प्रवासाबद्दल आम्हाला जाणून घ्यायला हवेल की हा नेमकं कसं सुरुवात झाली. म्हणजे मंत्रालयात जाणं ही काही सोपी गोष्ट नाही, जे सर्वसामान्य लोकांसाठी आजही खूप मोठी गोष्ट आहे. पण बरोबर. तृतीयपंथी कल्याणकारी मंडळाचा आपण सदस्य आहात मंत्रालयामध्ये, तर त्याबद्दल काही आम्हाला सांगणार का? ज्या वेळेस धुळे शहरात आमच्या लोकांवर क्राईम झाला, बहुतेकांना लैंगिक अत्याचारासोबत बी हे होण्यात आलं. त्याच्यानंतर मी एक विचार केला की जोपर्यंत आपण एखादी संस्था स्थापन करत नाही, आपण एकजूट होत नाही, तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही. त्या दृष्टिकोनाने मी तृतीयपंथी लोकांकरता एक प्रेरणा बौद्धिस्ट संस्था छोटीशी स्थापन केली. त्या याच्याने मी कार्य करत गेल्यानंतर शासनाने ह्या गोष्टीचा दखल घेतली आणि कुठंतरी या समाजाला न्याय मिळावा म्हणून
आपल्या भाजप सरकारने कल्याणकारी बोर्ड जे स्थापन केलं त्याच्यावर त्यांनी पाहिलं कोणती व्यक्ती काय काम करते, कामाच्या आधारे मला त्या समितीवर घेण्यात आलं. आपले जे गुरु होते परशुराम मामा, त्यांना पूर्ण धुळे जिल्हा ओळखत होता बरोबर. आणि त्यांनी आपला वारस म्हणून तुम्हाला निवड केली. तर तो प्रसंग काय होता, म्हणजे त्या आठवणी कशा आहेत तुमच्या? बघा, ज्या टायमाला घरून मार पडत होता, शाळेत त्रास होत होता, त्यावेळेस आम्ही येऊन मंदिरावर बसायचं. मला लहानपणापासून धार्मिकताकडे खूप कल होता, म्हणजे देवी उपासना. मला लहानपणापासून आपली जगदंबा गडावरचा माझा ओढ होता. त्या याच्यात गुरुची माझी भेट झाली. त्यानंतर मी जी पूजापाठ, गुरुचा एक माझ्यावर एक विश्वास जडला की माझ्यानंतर मंदिराची हे करतील आणि ह्या समुदायाला घेऊन चालल, हे गुरूंचा माझ्यावर विश्वास होता. तुम्ही मगाशी एक उल्लेख केला की गडावरची देवीचा उपासक होता. आम्ही असं ऐकून आहे की गडावरच्या सप्तशृंगी मातेचे जे उपासक आहे आणि जे जे आपण म्हणतो की सेवेकरीत, ते तृतीयपंथी आहेत, असं आम्ही ऐकून आहे. बघा, भगवतीने सगळ्यात पहिले जे पूर्वी होतं ना सतयुगा, शक्तिपीठाचे उपासक हे तृतीयपंथीच होते. बरोबर. कारण की आम्ही उपदेवतामध्ये मोडल्या जातो. पण कालांतराने मुघल काळ आला, त्याच्यात आम्हाला समाजापेक्षा दूर फेकण्यात आलं. आपल्या समाजाने आम्हाला हे केलं नाही, म्हणून मुघल काळात काय झालं, हा जो समाज होता तृतीयपंथी हा वेगळ्या दिशेला गेला आणि आज कुठंतरी चेंज होतोय. आई वडील बी नव्या युगात चेंज झाले, ते आपणवताय, म्हणून पुन्हा हा समाज धार्मिकतेकडे वळतोय. म्हणजे पूर्वी आम्ही ऐकण्यात आलं होतं की पूर्वी काहीतरी धर्मांतरासाठी बरोबर. तुम्हाला प्रयत्न केले जात होते, जे खरं आहे काही? ती खरी गोष्ट आहे. कारण की त्यावेळेस कसं होतं, आपला जो समाज आहे याच्यात एक तृतीयपंथी जन्मला म्हणजे 7 जन्माला कलंक लागणं. आई वडील एक्सेप्ट करत नव्हते, भाऊ एक्सेप्ट करत नव्हता, नातेवाईक एक्सेप्ट करत, चिडवत होते. आता तरी आपण किन्नर म्हणतो, त्यावेळेस हे जडा हे म्हणून हिनवत होते ओके. आणि समाजाच्या याच्याने आई वडील घरातून काढत होते. मग त्यावेळेस हा समाज कुठं जायचा? शेवटी ते लोक आश्रय देत होते, म्हणून ते धर्मांतराच्या विषयी कल वाढत होता. पण आता बदललाय काळ. जे आज बी समाजामध्ये एक धारणा आहे की तृतीयपंथी समाज जो आहे हा फक्त पैसे गोळा करणारा किंवा लोकांना त्रास देणारा असं काहीतरी समाज आहे. पण त्याच समाजाला तुम्ही छेद दिली बरोबर. आणि एक प्रेरणाबोध देशे संस्थेची स्थापना केली. त्यातून आम्हाला असं कळालं की आपण बऱ्याच लोकांना स्वावलंबी करण्यासाठी प्रयत्न प्रयत्न केले चालू गेले. आहे. तर नेमके ते कोणते प्रयत्न होते आणि कशा प्रकारे काम तुम्ही करत आहात? बघा, आज तुम्ही आमचा समाज सिग्नलवर पाहिला आहे, रेल्वेत भीक मागताना पाहिला आहे, कुठं लग्न आहे त्या ठिकाणी जाताना पाहिला आहे, बधाई घेताना पाहिला आहे. हे बघा, पाची बोटं सारखे नाही राहत. मी म्हणत नाही की आमचा समाज एकदम हेच आहे, पण काही ठिकाणी करतात ही दांगडो वगैरे. पण मी एक विचार केला की हे कवर चालणार आहे, बरोबर. कारण की दृष्टिकोन बदलतोय. तर यांना कुठंतरी त्यांच्या शिक्षणाचा उपयोग झाला पाहिजे. आता शासनाने जो तृतीयपंथीयांचा सेल हे केलेला आहे, त्याच्यात वोटिंग कार्ड, यांचं ट्रान्सजेंडर कार्ड हे करून दिलं. तर माझं काय इच्छा आहे की हे जर शिकले तर एक चांगल्या प्रकारे नोकरी करू शकतील, एखादा व्यवसाय करू शकतील. आणि हा समाज खूप शिकलेला वर्ग बी आहे आमच्यात. माझे शिष्य बी चांगल्यापैकी शिकलेले आहे. कोणी ITI झालेलं आहे, कोणी BCom झालेलं आहे. आणि ते डेअरी फार्मची काही स्थापना केली चालू आहे आपलं डेअरी, रेणुका डेअरी फार्म म्हणून मी टाकलेलं आहे. त्याच्यानंतर मी होलसेल जनावरांचा व्यवसायही करते की ह्यांना स्वावलंबी करण्याला शिकवते सगळ्यांना. ते कृषी मार्केटमध्ये काही जागा जागाही घेतली आम्ही, व्यापारी आडत दुकान टाकलंय गाई म्हशींचं. म्हणजे तेही आपण आपल्या करत माध्यमातून झालं. हो. म्हणजे एवढं सर्व काम करत असताना बऱ्याच वेळा अडचणी आल्या असतील. म्हणजे अडचण एक मोनोपोली समाजामध्ये असते. बरोबर. म्हणजे कृषी मार्केटचा जो मी उल्लेख केला आणि ज्या बाकी गोष्टी तुम्ही सांगितल्या, तर त्या ठिकाणी काही तुम्हाला अडचणी निर्माण झाल्या त्या का? ज्यावेळेस सुरुवातीला आम्ही केलं ना, खूप लोक हसले आम्हाला की हे काय करू शकतील, हे किन्नर आहे, यांच्याकडून व्यवसाय होणार आहे का? पण आम्ही त्या गोष्टीकडे लक्ष नाही दिलं. आज आम्ही चांगल्या प्रकारे तो व्यवसाय उभा केलाय. माझं रोजचं 70-75 लिटर दूध डेअरीला जात आहे आणि आमचं करून दाखवण्याचं जे धैर्य, आता पुढं मी काही प्रोजेक्ट सुरू करणार आहे. पापडाचा म्हणा, शेवाळ्यांचा म्हणा, एक प्रोजेक्ट करून आमचं एक टीम तयार करून काम करणार आहे.
जे तुमची तर इच्छाशक्ती आहे, पण तुमच्याबरोबर जे लोक जुळलेत त्यांचे तसे विचार आहेत का की आपण स्वावलंबी झालं पाहिजे का, त्यांचाही काही विरोध वगैरे तुम्हाला? नाही, सुरुवातीला होता, पण आता त्यांना कळायला लागलं की आपले गुरु आपल्याकरता काय करते, समाजात आपल्याला काय देणं येतं, की समाजाकडून आपलं फक्त घेणंच नाही, पण समाजाला आपल्याला काहीतरी देणं आहे. ते बी आता समजतंय आमच्या लोकांना. म्हणजे हळूहळू जनजागृतीकडे आपली होतंय, वाटचाल होतंय. चाललेली आहे आणि त्याचा पुढाकार आपण घेतात. घेत पण नेहमी आम्हाला एक प्रश्न उपस्थित असतो की आम्ही जसं सण उत्सव साजरे बरं, करतो, तर तिथे पण ती समाज हा काही तर वेगळा आहे असं ट्रीटमेंट आम्हाला सांगितले जाते. बरं. जसं महिला काही व्रत वगैरे करतात, वटसावित्री वगैरे असे काही सण तुम्ही साजरे करतात का? खूप आनंदाने करतो. कारण की आम्ही आज स्वतःला स्त्रीच मानलेलं आहे आणि भगवतीला ज्यावेळेस आम्ही अर्पण होतो, त्यावेळेस आमचं तिच्याशी लग्न झालेलं असतं. मग जशी स्त्री आपल्या पतीकरता वटसावित्री करते, तसं आम्ही आमच्या गुरुकरता वटसावित्री करत असतो, रक्षाबंधनही करत असतो. आता आमचे काही मानलेले भाऊ आहेत, की ते आम्हाला सख्ख्या बहिणीपेक्षा जास्त प्रेम करतात. ते आमचा सण साजरा असतं. दिवाळी चांगल्या प्रकारे साजरा करतो आम्ही. म्हणजे जे हिंदू संस्कार आणि संस्कृती संस्कृती आहे, त्याला धरून तुम्ही सर्व सण सगळे सण उत्सव साजरे करत साजरा असतात. करत असतो. म्हणजे आजही लोकांमध्ये ही जनजागृती नाहीये, नाहीये, कदाचित बरोबर. लोकांना हे माहिती नाही आहे अशा गोष्टी. एक प्रसंग धुळेकर सांगतात की आपण देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना भेटले होते. तो काय प्रसंग होता? बघा, ज्या टायमाला त्यावेळेस तर मी भाजपातही नव्हते. त्यावेळेस मी काँग्रेसचे सरचिटणीसवर काम करत होते महाराष्ट्राच्या बोर्डावर. ओके. पण त्यावेळेस ज्यावेळेस अनुप भैया आपले हे झाले उमेदवारीला, ते तुम्ही माहिती आहे हो, धर्मयोद्धा हो. आहे. त्यांनी तो आमची भेट घडवून आणली. ते तर मी सौभाग्य समजते, की एवढ्या मोठ्या व्यक्तीला आम्हाला भेटण्याची संधी मिळाली. त्यांचे विचार जाणण्याची संधी मिळाली. त्याला म्हणजे मी खूप तो म्हणजे पंतप्रधानांजवळ जाणं ही खूप मोठी गोष्ट खूप आहे. मोठी गोष्ट आणि आहे. सर्वसामान्य तर सोडा, म्हणजे नेत्यांनाही तिथे ॲक्सेस नाही, नसतो. नाही, नाही, नाही. आणि आपण भेट घातली ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. ते आपलं आज भारतीय जनता पार्टीमुळं ती गोष्ट घडली. ओके. त्यांनी जे भैय्यासाहेबांनी जे प्रयत्न केले केले. त्याला यश यश आपण आलं. म्हणू शकतो. आपण आपल्या संस्थेमार्फत काही सामाजिक उपक्रम राबवता का? बघा, सगळ्यात महाराष्ट्रात पहिली तृतीयपंथी संघटना ही की जिने रक्तदान शिबिर आपल्या मंदिराच्या प्रोग्रामला सुरुवात केलं. त्याच्यानंतर मी रांगोळी स्पर्धा वगैरे बी हे करते. गोरगरिबांना दिवाळीत फराळ वाटप, ते सगळं आपले जेवढे काम माझ्याकडून होत असतं ते आम्ही संस्थेमार्फत करतच असतो. तरी आमच्या संस्थेला काही सरकारी प्रोजेक्ट वगैरे काही नाही. आम्ही घरातून सगळे तृतीयपंथी जो आम्ही मागण्याचा आम्ही आणतो, हे दान बी करत असतो. समाजाला काहीतरी देतही असतो. म्हणजे ही जी तुम्ही बोलत दायित्वाची भावना तुमच्या मनात निर्माण होते, ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आज काय होतं की एक सॅलरी लाख रुपयाच्या घरात असलेली बरोबर. व्यक्ती सुद्धा ₹1 कोणावर खर्च करायला विचार करते. आणि तुम्ही तर इतक्या सर्व गोष्टीमधून म्हणजे हेडसाणी होते, एक मस्करी केली जाते, एक प्रवाहाच्या विरुद्ध आपल्याला ठेवलं जातं, प्रवाहामध्ये येऊ देत नाही. असं असतानाही तुमची जी वृत्ती आहे की समाजाप्रती आपण उपक्रम राबवले पाहिजे, हा खूप महत्त्वाचा गुण आहे. म्हणजे हिंदू धर्मामध्ये किन्नराचं स्थान काय आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे असं आम्हाला जाणून घ्यायचं आहे. बघा, किन्नर समाज हा जो एक किन्नर उपदेवता आहे, एक आख्यायिका आहे. त्रेतायुगात ज्यावेळेस भगवान श्री रामचंद्रांना 14 वर्षाचा वनवास झाला, त्या टायमाला पूर्ण नर, नारी, किन्नर हे त्यांना सोडायला गेले सरयूपाशी. ज्यावेळेस त्यांनी सांगितलं, की आता आम्ही चाललोय, फक्त नर आणि नारीला त्यांनी जायला सांगितलं, किन्नरांचा उल्लेख केला नाही. 14 वर्ष किन्नर तिथं तपस्या करत होते. ज्यावेळेस ते आलेत ना परत, त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी पाहिलं, की तुम्ही इथं का उभे? भगवंताला आम्ही सांगितलं, की 14 वर्ष तुम्ही फक्त नर-नारीला जायला सांगितलं. किन्नराचा शब्दच घेतला नाही. त्यावेळेस भगवंत प्रसन्न होऊन सांगितलं, की कलियुगात तुमचं राज्य येईल. तुम्ही जे बोलाल ते होईल. तर त्याच्यामुळं आज ते रामांचा आशीर्वाद आहे. त्याच्यानंतर महाभारतातलं बी माहिती आहे. पितामह भीष्माला बरोबर. तोही प्रसंग आम्ही ऐकून. हां, पण प्रभू रामचंद्राचे आशीर्वाद आपल्याला लाभले होते आणि लाभले. 14 वर्ष ती तपश्चर्या तपस्याचं फळ आज फळ म्हणून कलियुगात दिसतंय. कलियुगात की तुम्ही जे बोलाल ते सत्य होईल. सत्य तुमचा आशीर्वाद हा आशीर्वाद असेल आशीर्वाद, आणि शाप हा शाप असेल. श्राप असतो. असं आम्ही ऐकून होतो. नाही, नाही, पण ती सत्य परिस्थिती आहे. म्हणजे किन्नर आखाड्याची स्थापना कधी झाली आणि त्यामागचा उद्देश काय होता? आपलं तर सुरुवातीला बोलणं झालं, की धर्मांतर ओके. हे सगळ्यात मोठं चाललं होतं. ज्या टायमाला ह्या विषयाची आम्ही 2016 मध्ये चर्चा केली, की आपण
समाज हिंदू असून आपण वेगळ्या याच्याकडं कल झालेला आहे, तर ह्या समाजाला आपल्याला जाग्यावर आणायचं आहे. तर त्याच्याकरता आमच्या आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायणजी त्रिपाठीजी यांनी आम्ही मिळून एक आखाडा स्थापन केला. साधूंचे 13 आखाडे, आम्ही 14वा आखाडा किन्नर आखाडा स्थापन केला. त्याच्यानंतर 2016 मध्ये आम्ही जुन्या आखाड्याशी निगडीत होऊन शाही स्नान करत आहे आज. आणि त्यावेळेस ते आखाडा प्रमुख म्हणून त्यांचा कुलकर्णी म्हणून उल्लेख आहे, मी नाव विसरलंय, ते अध्यक्ष किंवा महामंडलेश्वर केलं तर आता केला आम्ही ते, आता जो आता प्रयागचा ममता कुलकर्णींना ममता कुलकर्णी. आम्ही स्वतः मीच दीक्षा दिली त्यांना. ओके, म्हणजे ममता कुलकर्णींना तुम्ही दीक्षा दिली. हा, ही पण खूप मोठी गोष्ट आहे. तो फार मुद्दा पूर्ण भारतामध्ये बरोबर, चर्चेला बरोबर. गेला होता. आणि लक्ष्मी त्रिपाठी आपण तुमचं नाव घेतलं, ते फार मोठ्या लेवलला काम करतायत. आता तुम्ही पाहिलं त्यांचं नाव अंडरवर्ल्ड जोडलेलं होतं. हो हो, ते खरं आहे का? बघा, जो एक पल असतो त्यावेळेस पण ते काही सिद्ध झालं नाही, ती गोष्ट खोटीच आहे. त्याच्यानंतर आज तिने जर इस्लाम कबूल केला असता तर तुम्ही काय केलं असतं? बरोबर. आम्ही तर तिला एका चांगल्या ठिकाणी आणलं, धर्मकार्यात तिला हे केलं, आणि एवढी मोठी व्यक्तीला जर ती आपल्या धर्माशी जुडती तर बरोबर. ते आपण करणं गरजेचं आहे. आणि सनातन धर्मात तर कोणी येऊ शकतं. म्हणजे एकीकडे सनातन धर्म तुम्ही उपासक म्हणतात, आणि हा धर्म आपल्याला स्वीकारायलाही तयार नाही. म्हणजे हे काय नेमकं असं कशामुळे घडतंय असं? बघा, ही ज्याची त्याची मानसिकता आहे आणि एक पुरुषार्थ नडतोय. मी तर म्हणतो धर्मालाच जर आपण रक्षण केलं तर धर्म आपलं रक्षण करणार आहे. तर बरोबर. समानता जोपर्यंत येत नाही, आपल्या याच्यात काही धर्मात कुभावना हे झाल्या, जाती वर्ण झालं, हे झालं, पण भगवंतानी कोणाला हे केलेलं नाही. भगवंत हा सगळ्यांना जवळच घेत आलाय. मंदिरात चोर बी जातो, शाहू बी जातो, सगळेच जाता. त्याला सनातन म्हणलंय. प्रकृती स्वरूपी जगदंबा आहे. या प्रकृतीत जे बी जन्मलाय तो भगवंताचाच बीज आहे. मग आपण लहान मोठं करणारे कोण? बरोबर. माझा तर ह्यो भाग आहे. म्हणजे भगवंतानी सर्वांना देताना सारखं, म्हणजे सारखं दिलंय. सूर्यप्रकाश सर्वांना सारखाच आहे, हवा सर्वांना सारखीच सारखीच आहे. आहे. असं असताना आणि आपले धर्मही शिकवून देतं की हे शिकवण. विश्व माझं घर, घर आहे, विश्वालाही आपण आपण आपलं म्हणतो. म्हणतो. पण या समाजात जन्माला एखाद्या व्यक्तीचा इतका तिरस्कार करतो. तिरस्कार. आणि एक समाजाबद्दल एक नेहमी गैरसमज आहे. ते समज, एक गैरसमज आम्हाला माहित नाही की कन्नड समाजाची व्यक्ती जी असते तिची अंत्ययात्रा येत नाही, किंवा आली तरी तिला असं मारहाण केली जाते, असं काही ऐकलंय? ही चुकीची समजूत आहे सगळी. आता आपलं बोलणं झालं तर किन्नर समाज जो धर्मांतरात गेला तर त्यांना त्या पद्धतीने नेत होते, तर ते दिसत कुठं होतं? बरोबर. आता बघा, आमची गुरु होती ज्यावेळेस वारली 2012, आम्ही धुमाने अंत्ययात्रा काढली होती. धुमाने सगळा कार्यक्रम केला त्यांचा. उलट त्यांची अंत्ययात्रा पाहणं खूप शुभ आहे. हो, आम्ही म्हणजे पहिल्यांदा धुळेकरांनी ती अंत्ययात्रा हा, पाहिली होती आणि ती सर्वत्र खूप चर्चेत शुभ आहे. झाली. हा, आणि तेव्हा हा समाज ज्याविषयी धुळेत चर्चा झाली चर्चा की झाली. बुवा अंत्ययात्रा नसते आणि ती झाली होती. झाले होते. असं असताना या समाजाने आपली हेळसाणी केली, तिरस्कार केला, कधी मानाचं पान दिलं नाही. बरोबर. असं असताना आपण एवढी समाज उपयोगी काम आपण करत आहात. आता काही दिवसांनी मनपा निवडणूक येणार आहेत. आपल्याला असं वाटतं का की आपण आतापर्यंत समाजसेवा केली, लोकांची विचार जाणून घेण्यासाठी त्यांची सेवा वृत्ती आपण ठेवली, आता आपण नेतृत्व केलं पाहिजे या समाजाचं, असं काही विचार आहे का उमेदवारीचा वगैरे? नाही, उमेदवारीचा विचार तर माझ्या डोक्यात मागच्या पंचवार्षिकपासूनच चालू आहे. कारण की मी पाहिलंय, आज मुलगा, बाप जर आमदार आहे तर मुलगा लगेच जागा घेतोय, त्याचा पोरगा जागा घेतोय. हे सगळं वारीस हक्काप्रमाणे चाललंय आणि देश अधोगतीकडे चाललेला आहे. आणि आमची एक इच्छा आहे की आपण ह्या समाजात जन्मलेलो आहे. आज जरी समाजाने आपल्याला वाईट टाकलंय, पण या समाजाचं आपल्याकडे काहीतरी घेणं आहे. या दृष्टिकोनाने माझी इच्छा झाली की मी याच्यात उभं राहू. मी आज पहिली पायरी चढते. जर याच्यात पब्लिकने मला साथ दिली तर मी खरोखर पब्लिकची सेवा करणार म्हणजे नगरसेवक म्हणून तुम्ही उमेदवारी करणार? करणार. कोणत्या प्रभागातून काही विचार आहे आपला? मी ज्या वार्डात राहते, प्रभाग क्रमांक 16 मधून माझी इच्छा आहे उमेदवारी करायची. आणि काही पक्ष वगैरे फिक्स आहे का? म्हणजे आता तो तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत आहात, तर त्या तिकिटावर का अजून काही वेगळा विचार आहे? नाही, माझी तर इच्छा आहे की भारतीय जनता पार्टीने आम्हाला न्याय द्यावा. आज तृतीयपंथी समाजाला जर एक तिकीट देत आहे तर पूर्ण आपल्या भारतात
पार्टीचं नावच होणार आहे. जसं कल्याणकारी बोर्डावर आम्ही आहोत, तसं खालच्या लेवलला जर किन्नर समाजाला न्याय भेटल तर आणखी पार्टीची शोभा बी वाढल, मान सन्मान वाढणार आहे. आणि माझी इच्छा आहे की मी भारतीय जनता पार्टीकडून मला वाटतं तो उमेदवारी करावी. महाराष्ट्रामध्ये इतिहास होईल. बरोबर आहे. पहिला तिचे पण ती नगरसेवक नगरसेवक महापौर महापालिकेत येणार आहे. मला वाटतं भोपाळमध्ये एक महापौर झाले शबनम शबनम मावशी. तर त्यांचाही उल्लेख पुऱ्या भारतात नाही चर्चेत. नाही, खूप खूप छान. आणि जर आपण झाला तर कदाचित आपलं नाव असणार आहे महाराष्ट्रात. नाही नाही, ते तर आहेच. आणि मला एक नावाकरतानी एक समाजसेवा करता यायचंय. एक लोकांमध्ये समज आहे आता राजकारणाविषयी लोकांची एवढी अनास्था आहे की बरोबर. लोकांत एक समज झालाय की एकदा एक नेता निवडला की तो पुढच्या 2 पिढ्यांची सोय लावून सोय ठेवतो. लावतो. असं असताना आपण याकडे कसं बघतात? म्हणजे आता उमेदवारीचा विचार तुम्ही बोलून दाखवलाय तर त्याकडे तुम्ही कसं बघणार? बघा, साधारण मनुष्य ज्यावेळेस उमेदवारी करतो ना, आज तुम्ही पाहिलंय, पैसा लगाव और पैसा कमाव हे झालेलं आहे. आणि मी म्हणत नाही, मी एक किन्नर असून का याची आहे की मला ना मुलं आहे, ना मागं कोणी आहे, आणि कोणाकरता कमवायचं आहे. आज मी आश्रम बी केलंय तर भक्ता करताच केलंय, जगाच्या याच्याकरता. आणि मी निवडूनही आली तर त्यांच्याकरताच काम करणार. मला माझ्याकरता पैसा कमवायचा नाहीये. मी जेही तिथून प्रभागाचे जे काम आहे, मी आजकाल जे फिरतीये तर मला प्रभागात खूप लोकांच्या अडचणी जाणवल्या की आज एवढ्या वर्षापासून 25-25 वर्ष लोकांना तिथं राहायला झाले तरी नगरसेवक 5-5 वर्ष तोंड दाखवत नाही, अशी परिस्थिती आहे. म्हणजे तो एक समाज आहे की एकदा निवडला म्हणजे तो 5 वर्षांनीच येतो आणि ते कुठेतरी तुम्हाला खोडून काढायचं आहे. खोडून काढायचंय. आता बघा तुम्ही बोलण्यातून बऱ्याच गोष्टी आम्हाला सांगितल्या. तर एक आता काळ आहे की आता महामंडलेश्वर म्हणजे या समाजाने दिलेली हेळसाळ, दिलेला त्रास आणि आता मिळत असलेला सन्मान यामध्ये कसा फरक तुम्हाला जाणवत आहे? म्हणजे पूर्वी आणि आतामध्ये. बघा, 20 वर्ष पूर्वीचा जो जमाना होता ज्याच्यात आम्ही होतो, त्या टायमाला किन्नर समाजाला तर कोणी घरात सुद्धा घेत नव्हतं. ही परिस्थिती होती. मुलगा जन्माला आला म्हणजे त्याचं नरक यातना त्यांनी भोगलेलं आहे. पण 2010 नंतर जो किन्नर समाज आला, जे त्यांना घरच्यांनी एक्सेप्ट करणं सुरू केलं. समाज बदलतोय आणि समाजात बदलला म्हणून आमच्यात ही भावना निर्माण झाली. नाही तेवढे दिवस आम्हाला हे वाटायचं काय आपल्याला मागायचंय, बस विषय संपला. पण आज समाज आम्हाला जवळ करतोय, समाज 2 पाऊल पुढे सरकलाय आमच्याकरता, तर आम्ही समाजाकरता नक्कीच काम करणार. मग असे काही प्रसंग किंवा अशा घटना आपल्या धुळे शहरात घडल्यात का का की कुठेतरी हेळसाळ होते बाळकाची किंवा त्याला थोडं जाणीवपूर्वक त्रास दिला जातोय आणि तुम्ही काही प्रयत्न वगैरे काही केलेत का? बघा, आजच्या 6 महिन्यापूर्वीच आमच्या एका तृतीयपंथीवर अत्याचार झाले. त्यांच्याकडून ब्लॅकमेल बी करण्यात आलं. आम्ही तिथं जाऊन त्या आरोपींना पकडलं, चाळीसगाव पोलीस स्टेशनला जमाही केलं आणि त्याला न्याय मिळवून दिला. असे काही क्राईम आहे ना चालू आहेत, पण त्याच्यात आम्ही भक्कम आता उभं आहोत. मग ज्यावेळेस गुन्हा घडतो त्यावेळेस पोलिटिशियनला तुमचं जाणं येणं होत असेल तर त्यावेळेस कसा रिस्पॉन्स असतो? म्हणजे व्यवस्थेकडून तुम्हाला काय नेमकं? सुरुवातीला तर झाला होता त्रास, पण आता मी पदावर असल्यामुळं मला चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स मिळतो आणि आपलं म्हणणं बी ऐकलं जातं. आणि अनेक वेळेस असे वादाचे प्रसंग निर्माण होत असतील तर त्यावेळेस तुमची भूमिका ग्राह्य धरते का समाजामध्ये किंवा सिस्टीममध्ये? या गोष्टी विचारात होतात का? कायद्याच्या याच्यात राहिलं तर ती गोष्ट आम्ही करतो, पण सहसा आता आम्हाला या गोष्टी झाकल्यात जाता, कोणी पुढं खुलून येतच नाही. आता आम्ही संस्थेच्या मार्फत खूप लोकांना ओपनली केलं की लाजू नका, आपण जे आहोत आपली ओळख आपण समाजाला दिली पाहिजे. किती दिवस असं जगायचं स्वतःला मारून? आपण जे आहोत ते खुलून जगलं पाहिजे, समाजालाही कळलं पाहिजे. आणि समाज आपल्याला आता जवळ घेतो तर आपण बिंदास राहिलं पाहिजे. काही असे की ते मन मारून मारतात, जे पॅन्ट शर्टवर राहतात, त्यांचं मन बाईचं आहे पण ते समाजाला कुठेतरी घाबरताय, मग त्याच्यात ते क्राईम मध्ये लाजल्यामुळं हे होतंय. पण आता आम्ही प्रत्येक इथं कार्यशाळा घेतो, महिन्यातून 2 वेळा मी संस्थेत कार्यशाळा असते की अशा मुलांना जवळ करणं, त्याच्यात गे हे MSN आहे, सगळ्यांना हे करून आम्ही त्यांचं मुलाखत घेऊन त्यांना मोकळं करतो. म्हणजे जे तुम्ही वर्गवाले केले LGBT किंवा हा, गेम वगैरे MSN वगैरे. हे जे एकच आहे का हार्मोनवर काय असं काही याच्यात हे बघा, हा हॉर्मोनचाच प्रॉब्लेम, निसर्गाचा प्रॉब्लेम आहे की कोणी स्वतःहून चांगला व्यक्ती साडी नेसायचं म्हणणार आहे का?
चांगल्या व्यक्तीचा कल तो राहणारच नाही. बरोबर. आज ज्या समाजामध्ये तुमच्या समुदायाप्रती असलेल्या गैरसमजुतीवर आपण काय सांगू इच्छितात? माझं समाजाला एकच सांगणं आहे की किन्नर हा प्रत्येक वेळेस वाईट नसतो आणि भगवंतांनी त्यांना तो वरदान म्हणा का श्राप म्हणून ते तुमच्या दारात येत आहेत. पण तुमचं एक कमाईतून 1 रुपया त्यांना दान म्हणून दिलं तर त्याच्या दुग्न तो आशीर्वाद देऊन जातोय. बरोबर. आणि आशीर्वाद हा खरोखर लागतोय. मी म्हणत नाही की मी किन्नर आहे म्हणून हे सांगते. आणि पाची बोटाचं सारखे राहतच नाही. बरोबर. एखादा खोडसाळ बी असतो, पण त्यालाही आपण समजून घेतलं पाहिजे. उद्या आपल्या घरातही एखादा मुलगा जन्माला येतोय किन्नर, तर त्याचा तुम्ही हेळसाळ करू नका. त्याला चांगल्या प्रकारे शिक्षण द्या. तो डॉक्टर बनू शकतो, इंजिनियर बनू शकतो. आता वकील झाले आहेत, 2 डॉक्टर आहेत. म्हणजे आपल्या धुळ्यात. हा, धुळ्यात नाही, तमिळनाडूला डॉक्टर आहे एक. ओके. आपलं वर्ध्याला एक वकील आहे. ओके. म्हणजे शिक्षणही घेत आहेत आणि या गोष्टी त्या हे, हा. समाजाला काही स्वीकारतात. आपलं हे लपवून आहेत, ते चांगल्या प्रकारे शिकलेले आहेत, पण आता येत आहेत समोर. बरोबर. म्हणजे जिथे नेतृत्व मिळालं, जिथे संघटन हा, झालं, ते तिथे जेंडर हळूहळू ओपन करतायत. जेंडर ओपन करतात. असं असताना आता तुम्ही घोषणा केलेलीच आहे की उमेदवारी तुम्ही करणार आहे. तर त्या उमेदवारीच्या अनुषंगाने विरोधक हा तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करणार बरोबर. आहे. तर अशा विरोधकांसाठी तुमचा काय संदेश असणार आहे त्यांना? बघा, जोपर्यंत विरोधक येत नाही तोपर्यंत आपल्यालाही आपली किंमत कळत नाही. बरोबर. आणि विरोधकांना मी एकच सांगणार की तुम्ही जरी विरोध केला तरी मी समाजाकरता उभी राहणार आहे. असं बी लोक आम्हाला टोमणे देतात, असंही आमची याच्यातून तर आम्ही शिकलेलो आहे. तुम्ही किती आमचा विरोध केला तरी आम्ही ठामपणे उभो आहे. आमची गुरुकृपा आमच्या मागे आहे, भगवती आमच्या पाठीशी उभी आहे, प्रभू रामाचा आशीर्वाद आमच्या सोबत आहे. तर आम्ही बिंदास आहे त्या गोष्टीला. म्हणजे हा समाज तुम्हाला वर्षानुवर्ष दूर ठेवलेला आहे. आता तुम्ही त्याचं नेतृत्व करण्यासाठी मैदानात उतरलाय. बरोबर. हा समाज तुमचं नेतृत्व स्वीकारेल का? बघा, सगळे लोक सारखे नाही, पण समाज स्वीकारणार ही मला गॅरंटी. कारण की समाजाने मला स्वीकारलंय, समाज स्वीकारतोय म्हणून मी पुढे येते. म्हणजे एक प्रकारे समाजाचं एक मनोपरिवर्तन झालं आहे, झालंय. असं तुमच्या बोलण्यातून बोलण्यात दिसतंय. तर जर आपण नगरसेवक झालात, म्हणजे प्रभाग क्रमांक 16 आपण सांगितलं, तर असे कोणते कामं असतील किंवा अशा कोणत्या प्राधान्य तुम्ही ठरवून आहेत का की मी नगरसेवक झाले तर हे करेल, मी असं काही विचार आहे का तुमचा? सगळ्यात पहिले मला प्रेरणा आली जी डोंगराळ्याला जी घटना घडली, हो हो. एक 4 वर्ष मुलीवर. तर माझं सगळ्यात म्हणजे मी जर निवडून आले ना, प्रत्येक भागात एक संस्कार केंद्र ओपन करणार आहे, बालसंस्कार केंद्र, की बरं. त्याच्यात त्यांना सगळं शिकवण्यात आलं पाहिजे. दुसरी गोष्ट, भागात रोडांमुळं परेशान आहे लोक. काही स्लम एरिया आहे की तिथं संडास बाथरूम बरोबर नाही, नगरपालिका त्यांच्याकडे लक्ष देत नाही. 5-5 वर्ष नगरसेवक ते कामं करत नाही. लोकांनी खूप समस्या सांगितल्या आहे आणि मी त्या परिपूर्ण करण्याचा प्रयत्नच करणार आहे. म्हणजे आजही आम्ही बघतो, समाजामध्ये फिरतो, शहरात फिरतो, वेगवेगळ्या शहरात फिरतो, मला आजपर्यंत तृतीयपंथीयांसाठी असं सेपरेट प्रसाधनगृह किंवा शौचालय फार कमी दिसतात. तर याबद्दल काही आवाज वगैरे उठवलाय का आपण? मी आता बघा, आपल्या 2 महिन्यापूर्वीच आपल्या इथं झाले 3, ते बी मी 2 वर्ष लढली आपल्या धुळे शहरात? धुळे शहरात, तेव्हा ते मंजूर झाले आणि केलेत. बरोबर. म्हणजे तुमचे आवाज उठवण्याने हळूहळू चालू आहे क्रांती प्रयत्न. आता मी स्मशानभूमी करता बी प्रयत्न करतेय. तृतीयपंथीयांसाठी हा, सेपरेट स्मशानभूमी पाहिजे. त्याच्यानंतर निवारा मठ पाहिजे एक स्वतंत्र. बरोबर. ते बी चालू आहे. आणि निवडून आल्यानंतर तर मी समाजाकरता 100% माझं जे देणं आहे ते मी देणारच. या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्ही धुळेकरांसाठी काय संदेश देणार? मी सगळ्या धुळेकरांना हीच विनंती आहे की चांगला उमेदवार आपण निवडून द्यायचा आहे. 2 पैशाकरता आपलं मत विकायचं नाही आहे. तुम्ही जर माझ्यावरही विश्वास ठेवला आणि चांगल्या व्यक्तीवर जर विश्वास ठेवून त्याला निवडून दिलं तर खरोखर आपल्या धुळे शहराचा विकास होईल. धन्यवाद.